राम राम. मी प्रकाश महाजन, महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी. काँग्रेस पक्ष हा मुसलमानाचं किती लांबून चालन करतो याचं एक उदाहरण मी आपणास सुरुवातीला देणार आहे. हे सर्व ज्ञात आहे ते उदाहरण. 84 साली संसदेमध्ये प्रचंड बहुमत काँग्रेसला मिळालं आणि त्याच वेळेस शहाबानूचा पोटगीचा खटला हा देशभर गाजत होता. शहाबानूला 3 वेळा तलाक दिला आणि तिला पोटगी देण्याचं ज्यावेळेस नाकारण्यात आलं त्यावेळेस शहाबानूने न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आणि तो खटला क्रमाक्रमाने सर्वोच्च न्यायालयात ज्यावेळेस येऊन पोहोचला त्यावेळेस शहाबानूचं वय 60च्या पुढे होतं आणि आपल्या उदरभरणासाठी, आपल्या मुलांच्या पालनपोषणासाठी मला पोटगी मिळाली पाहिजे असा तिनं आग्रह धरला आणि सर्वोच्च न्यायालयाने तिची पोटगी मान्य केली आणि तिला पोटगी द्यावी असा निर्णय दिला. आणि त्यावेळेस खरं म्हणजे आधुनिकतेचे जनक राजीव गांधी ज्यांनी टेलिकॉम क्षेत्रात खूप मोठी प्रगती केली, त्यांच्याकडून ही अपेक्षा होती की राजीव गांधी सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचं स्वागत करतील. दुर्दैवानं असं झालं नाही. राजीव गांधी आपल्या पक्षातील आणि इतर धर्मांध मुसलमान नेत्यासमोर झुकले आणि त्यांनी बहुमताच्या जोरावर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय बदलला. त्यासाठी त्यांनी घटना देखील बदलली. 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीत घटना बदलणार जे घसा कोरडा करून सांगत होते या सर्वांनाही मला म्हणायचे की घटना यापूर्वी अनेक वेळा बदलली गेलेली आहे आणि ती कुणी बदलली हे सगळा इतिहास जनतेला माहीत आहे. पण तुम्ही मात्र घटना बदलणार या विषयावर लोकसभेत यश थोडंफार मिळवलं. या गोष्टीला त्यावेळेस ज्या व्यक्तीने विरोध केला ते मंत्री होते, तरुण काँग्रेसचे खासदार होते, श्री आरिफ मोहम्मद खान यांनी विरोध केला. त्यांनी राजीनामा दिला. त्यांचं असं म्हणणं होतं की शहाबानूला न्याय मिळाला पाहिजे, तिला पोटगी मिळायला पाहिजे, सरकारने याच्यात हस्तक्षेप करू नये. आणि त्याच्या निषेधार्थ सरकारनं सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय बदलला. त्यासाठी घटना बदलली म्हणून यांनी त्यावेळेस राजीनामा दिला. बरेच वर्ष ते विजनवासात होते, राजकारणापासून दूर होते. माननीय मोदी ज्यावेळेस पंतप्रधान झाले त्यावेळेस या आरिफ मोहम्मद खानला केरळचा राज्यपाल म्हणून नियुक्त केलं. आत्ता सध्या आरिफ मोहम्मद खान हे बिहारचे राज्यपाल आहेत. आता हा विषय तर सांगण्याचं कारण असं आहे की गेली 2-3 दिवस झाले समाज माध्यमावर एक गोष्ट सतत येते की उत्तर प्रदेशचे सुप्रसिद्ध उर्दू कवी स्वर्गीय मुनव्वर राणाची मुलगी, हिला 3 तलाक दिल्यानंतर तिने ट्रिपल तलाकच्या विरुद्ध सरकारने म्हणजे माननीय मोदी सरकारने जो कायदा केला त्याचा आधार घेऊन आपल्या नवऱ्यावर फौजदारी केस दाखल केली. हीच मुनव्वर राणाची मुलगी आहे. ज्यावेळेस माननीय मोदी सरकारने ट्रिपल तलाकच्या विरुद्ध कायदा आणला, फौजदारी गुन्हा ठरेल असं ज्यावेळेस कायदा आणला त्यावेळेस घसा कोरडा होईपर्यंत ही प्रसारमाध्यमात ओरडत होती, TV शोमध्ये ओरडत होती की भारतीय जनता पक्षाचं सरकार आमच्या मुसलमानाला गुलाम करू इच्छितं, आमच्या धार्मिक गोष्टीमध्ये ढवळाढवळ करतं. आता ही वाईट गोष्ट, याच्यासाठी जर मोदी सरकारने ट्रिपल तलाक विरुद्ध कायदा आणला तर मोदी सरकारनं तर उलट मुस्लिम स्त्रियांना न्याय देण्यासाठी हा कायदा आणला आहे. कित्येक इस्लामिक राष्ट्रामध्ये ट्रिपल तलाकचा कायदा नाही आहे. आता काय मुनव्वर राणाच्या मुलीला पुन्हा विवाह करायचा असेल तर इस्लाम पद्धतीप्रमाणे हलाला करावा लागेल. हलाला म्हणजे किती वाईट गोष्ट आहे. दुल्हन एक रात की
त्या स्त्रीला एका परक्या पुरुषासोबत शय्यासोबत करावी लागते. अहो, याची शिकार सुद्धा आपल्या देशाची अत्यंत संवेदनशील अशी अभिनेत्री मीना कुमारी, स्वर्गीय मीना कुमारी याचा शिकार झालेल्या आहेत. त्यांना घटस्फोटानंतर पुन्हा विवाह करायचा होता, तर त्यांना अमानुल्ला अमान सोबत एक रात्र घालवावी लागली. हे अमानुल्ला अमान हे जिनत अमानचे वडील होते आणि तो जो दुर्दैवी रात्र आहे त्याच्यावर मीना कुमारीनं खूप काही भरभरून लिहिलं आहे. मन पिळवटून टाकणारी ती घटना तिच्या आयुष्यात झाली असं तिने लिहिलेलं आहे. ती स्त्री शारीरिकदृष्ट्या उद्ध्वस्त होत नाही तर ती मानसिकदृष्ट्या उद्ध्वस्त होते. आणि मला सांगा, मोदी सरकार जर मुस्लिम स्त्रियाच्यासाठी म्हणून जर ट्रिपल तलाकाच्या विरुद्ध कायदा आणला होता तर त्याला विरोध करण्याची काय गरज होती? आता मनोहर राणाच्या मुलीला याच कायद्याचा आधार घ्यावा लागला. यालाच काव्यागत न्याय म्हणतात. ज्या कायद्याला तिनं घसा कोरडा करून ओरडून विरोध केला तोच कायदा तिच्या साह्याला धावून आला. ही मुलगी सुप्रसिद्ध उर्दू शायर स्वर्गीय मनोहर राणाची मुलगी आहे. वडिलांची काही गुण जर तिच्यात आली असतील तर बाबा, काही मोदीच्या स्तुतीसाठी म्हणून एखादं तुम्ही काव्य करू शकाल का? कारण मोदीमुळेच तुम्हाला हा न्याय मिळाला आहे हे विसरू नका. धन्यवाद.